आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे खालिंग गाव, या खालिंग गावातील हे शेलार परिवार आणि शेलार परिवाराचे पिताश्री वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रेय कृष्णा शेलार बाबांना गुरुवार दिनांक 20/11/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांचं उत्तर कार्य आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची धर्मपत्नी असेल आमच्या आई साहेब सुमंत दत्तात्रेय शेलार, त्याचप्रमाणे बाबांची मुलं असतील प्रकाश दत्तात्रेय शेलार, रवींद्र दत्तात्रेय शेलार, रामदास दत्तात्रेय शेलार आणि बेबीबाई दाजी गायकर मुलगी. त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील महादेव कृष्ण शेलार. हा संपूर्ण शेलार परिवार, आधी करून बाबांचे भाऊ असतील, पुतणे असतील. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी वयाच्या 85व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं आणि मला तरी वाटतंय की एक 7-8 दिवसापूर्वी मला सोलोनीच्या मम्मीनी फोन केला होता, अर्थात बाबांची नात म्हणजे पतवंड सुद्धा खेळवण्याचं भाग्य बाबांना लाभलं. सलोनी म्हटल्यानंतर पणती बरं का. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते बाबा. तिथे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, प्रामाणिकपणे सेवा केली आणि प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. जवळजवळ आता 17 वर्ष झाली सेवानिवृत्त झालेले. हाडाचे शेतकरी, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रमाणे प्रामाणिकपणे सेवा केली, प्रामाणिकपणे नोकरी केली, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, घराला घरपण देण्याचं काम केलं. एक आदर्शयुक्त वडील म्हणून जगले, एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून जगले, एक आदर्शयुक्त नोकरदार म्हणून जगले. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना खर तर संसारासाठी बाबांनी बरंच काही केलं असेल, मुलांसाठी बरंच काही केलं असेल, आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी बाबांनी बरंच काही केलं असेल. पण आयुष्यामधली खरी सर्वात मोठी श्रीमंती आज जी मंदिराच्या रूपाने आपल्या दरवाजामध्ये आपल्या प्रांगणामध्ये जी दिसते, या मंदिरासाठी बाबांनी जे भूमिदान केलं, अर्थात कृष्णा माऊ शेलार बाबांचे बाबा वैकुंठवासी कृष्णा माऊ शेलार यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण दत्तात्रेय कृष्णा शेलार, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण श्री महादेव कृष्णा शेलार यांनी या ठिकाणी भूमिदान केलं आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. श्री गणेश मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खर तर 1997 साली या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सोहळा संपन्न होत असतो. जवळजवळ आज 29 ते 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सोहळ्याला, अखंड हरिनाम सोहळा. या ठिकाणी बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना जवळजवळ 38 ते 40 वर्ष बाबा या ठिकाणी वारकरी म्हणून जगले, वारकरी म्हणून त्यांनी कार्य केलं आणि ती परंपरा सुरू ठेवावी त्याच पद्धतीने आपल्या घरातील मंडळींनी, आपल्या मुलांनी, आपल्या भावांनी, आपल्या परिवाराने, कुटुंबाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करावं आणि त्यांच्याकडून ते कार्य घडावं या उद्देशाने यांच्या घराला लागूनच बाबांच्या अंगण्यामध्येच बाबांनी आपल्या घराला लागून या ठिकाणी भूमिदान केलं. मंदिर छानसं उभारलं या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि त्या श्री गणेशाची सेवा करण्याचं भाग्य आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांना, आपल्या ग्रामस्थांना लाभलेलं आहे.
हे सगळ्यात मोठं योगदान आहे, हे सगळ्यात मोठं कार्य बाबांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. माणूस किती जगला यापेक्षा कसा वागला याला खूप महत्व असते बरं का. कारण किती जगणं हे आमच्या हातात नसतंय बरं का. मरावं कोणालाच वाटत नाही. प्रत्येक मनुष्य जो अट्टहास करतोय ना बाबा, प्रत्येक मनुष्य जो धावपळ करतोय ना, तो फक्त आणि फक्त जगण्यासाठीच करतोय. जगण्यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो बरं का. पण मृत्यू कोणाला चुकत नाही. जावं तर प्रत्येकाला लागतंय, प्रत्येकाला जावं लागतंय. कारण ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत ना, या लोकांचंच नाव आहे मृत्यू लोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नासतंय. आणि म्हणून या जगाचा निरोप घेण्याच्या आधी, हा देह ठेवण्याच्या आधी आपलं कर्तव्य आहे, आपण काहीतरी साध्य करायचं आहे. आणि ते ज्याने साध्य केलं ना, त्याचं आयुष्य सुंदर झालं. जे कर्तव्य आपलं जे आहे ना, जे काम आपलं आहे ना, ते ज्याच्याकडून घडलं ते केलं, त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं जगणं सुंदर झालं बरं का. देहाने जरी अशी व्यक्ती गेली तरी कीर्ती रूपाने आणि गुणांच्या रूपाने, कर्माच्या रूपाने तो राहिला जातो. बाबांनी या मुलांसाठी किती धन कमवून ठेवली ही माहिती नाही, पण खऱ्या अर्थानं कधीही न नाश पावणारी संपत्ती, आध्यात्मिक कार्य त्यांच्याकडून घडावं अशा प्रकारचं भव्य दिव्य मंदिर त्यांच्या अंगण्यामध्ये, या ठिकाणी त्यांच्या प्रांगणामध्ये, आपण त्यांच्या भूमीमध्ये या ठिकाणी उभारलेला आहे. कदाचित आम्ही कमवलेल्या संपत्तीला नाश असतो, चिरकाल टिकणारी नसते ती, काही कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत असतो. ऐशी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली सांगितलेलं आहे. संपत्तीला काय सांगितलेले? दुपारची सावली. म्हणजे दुपारी जे ऊन, जी सावली, आमचीच सावली आम्हाला सोडत नाही, ती संध्याकाळच्या वेळेला शोधावी लागते. तसं संपत्तीचं आहे. पण आज या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला हा ग्रामस्थांच्या सहकार्याने हरिनाम सोहळा, 3.5 दिवसाचा हरिनाम सोहळा, जवळजवळ 29 ते 30 वर्ष पूर्ण होत आहेत त्या सोहळ्याला. त्यांनी या ठिकाणी लावून दिलेलं आध्यात्मिक कार्य, याला नाश नाही, हे उत्तर वाढणार आहे. हे उत्तर पुढे 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 आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजून त्याच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळणार आहे बरं का. हे चिरकाल टिकणार आहे, हे निरंतर टिकणार आहे. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेपर्यंत ते कार्य अशाच प्रकारे घडावं, या उद्देशाने या ठिकाणी या थोर माणसांनी केलेलं कार्य आहे. आणि म्हणून माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये नाशिवंत संपत्ती किती कमविली याचा विचार कुणीही करत नाही. मरणोत्तर तो कसा जगला, कसा वागला याचा अधिक करून विचार केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत आम्हाला मार्गदर्शन करतात. जरी मृत्यू आहे, जन्म झालाय म्हटल्यानंतर मृत्यू ठरलेलाच आहे बरं का. पण जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू अशा किती फेऱ्या मारायच्या आहेत, किती फेऱ्या मारायच्या आहेत. जर हितच नाही कळलं, काय करायचं ते जर कळलं नाही, कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं ते जर कळलं नाही, तर ते कधीही थांबत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा बरं का. भगवंत म्हणतात त्या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मी थांबवतो ना, तुम्हाला मुक्त करतोय, मोकळं करतोय, तुम्हाला संसारूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय बरं का. फक्त काय करा, मला चित्त अर्पण करा, चित्त अर्पण करा. तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावी शीतचेत साम. फक्त मला चित्त अर्पण करा, तुम्हाला मी मुक्त करतोय, भगवंत म्हणतात. कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर, कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर चित्ताला खूप महत्व आहे. आम्ही संसार करायचं म्हटल्यानंतर तिथेही चित्त पाहिजे, नाहीतर ती माय माऊली किंवा तो दादा कधीतरी बोलतो, मुलीचं चांगलं झालं रे, सोन्यान पिवळं झालंय, काही कमी नाहीये, करोड रुपयाचा बंगला आहे,
2-4 गाड्या त्या बंगल्याच्या पुढे असतायत, पण पाहुण्याचं चित्त संसारात नाही ना. समजतंय ना. करोड रुपयाचा बंगला आहे, 2-4 गाड्या, धन किती, दौलत किती, सगळं काही आहे, सगळं आहे, पण मेन जे पाहिजे ते नाही. पाहुण्याचं चित्त संसारात नाही. प्रपंच करायचं असेल तरी चित्त पाहिजे ठिकाणावर, संसार करायचा असेल तरी चित्त पाहिजे ठिकाणावर. आम्हाला शिकायचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो मुलगा पुस्तक घेऊन बसतोय, पण चित्त नाही. अभ्यासात जर चित्त नसेल तर किती पाठांतर होणार आहे, किती अभ्यास होणार आहे त्याचा. तसं आम्ही परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना काय म्हणतात माऊली? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामात जर चित्त नसेल, ते स्मरण करत असताना जर आमचं चित्त ठिकाणावर नसेल तर ते व्यर्थ आहे. आम्ही श्रवण करतोय, आता प्रवचन श्रवणाला बसलेलो आहोत. मनाने बसलोय की नुसतं तनाने बसलोय? की तन मनाने बसलोय? चित्त आमचं इथं आहे की चित्त आमचं अजून बाहेर कुठे आहे? बरं का, श्रवणात जर चित्त असेल तर श्रवण होतंय. श्रवणात जर चित्त नसेल, चित्त थाऱ्यावर जर नसेल, चित्त ठिकाणावर जर नसेल, तर तुम्ही 11:15 पर्यंत जर इथे बसलात तरी काहीही घेता येणार नाही, काहीही घेता येणार नाही. आणि म्हणून मग भगवंत काय म्हणतात? तुम्हाला जर मुक्त व्हायचंय ना, चित्त मला अर्पण करा. इथे काय आहे माहितीये का? माणूस खिशातलं सांडायला मागे येत नाही. सगळ्यात मोठी देणगी असणारा माणूस फक्त स्टेजवर जातो, हार श्रीफल स्वीकारतो आणि निघून जातो. कीर्तनाला नसतो, प्रवचनाला नसतो, हरिपाठाला नसतो, भजनाला नसतो. काय समजतंय? खिशातलं सांडायचं असलं की आम्ही कमी पडत नाही, माऊली खरं की खोटं आहे? पण जवळचं सांडायचं आलं की सगळ्यात दूर जातो, सगळ्यात मागे जातो. तुम्ही तनाने किती परमार्थ करताय त्यापेक्षा परमार्थ करत असताना तुमचं मन कुठे आहे ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही तनाने किती करताय, देहाने किती करताय, यापेक्षा देहाने कार्य करत असताना, ते कार्य करत असताना तुमचं मन कुठे आहे ना, हे महत्वाचं आहे. चित्त देवाला अर्पण करायचंय, पण अंतःकरण पंचकातला चित्त हा 4था भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त आहे. आम्हाला जर चित्त देवाला अर्पण करायचंय तर आधी आम्ही अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. माणसाने आतून निर्मळ असावं की वरून? माणसाने आतून स्वच्छ असावं की वरून? वरून स्वच्छ होण्यासाठी आम्हाला बरंच काय काय आहे. अनेक प्रकारचे साबण आहेत, नाही का, अनेक प्रकारचे लिक्विड आहेत, अनेक प्रकारचे काय 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 आता बाबा बरंच काय काय निघालंय, नाही का. कसेही डाग असू दे ना तुमच्या शर्टवरचे, तुमच्या कपड्यावरचे, काय बाबा कसेही डाग असू दे ना, नुसतं ते लिक्विड लावलं ना की 1 मिनिटात डाग निघून जातात. बरं ठीक आहे ना, कपड्यावरचे डाग काढायला लिक्विड आहे, चारित्र्यावर डाग पडलं तर काय आहे? चारित्र्यावर डाग पडलं तर काय आहे? मग कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी आपण काळजी घेतो ना, त्यापेक्षा विशेष काळजी आमचं चारित्र्य सुंदर ठेवण्यासाठी आम्ही घेतलं पाहिजे. त्या चारित्र्यावर जेणेकरून डाग पडू नयेत म्हणून आम्ही ती काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वरच्या अंगाचा अधिक विचार करण्यापेक्षा अंतरंगाचा अधिक विचार केला पाहिजे. कारण संतांनी वरच्या अंगाचा विचार कधी केलाच नाही. जगद्गुरु तुकोबांनी वरच्या अंगाचा विचार कधी केला का? माऊली ज्ञानोबांनी वरच्या अंगाचा कधी विचार केला का? आम्ही वरून किती सुंदर असावं यापेक्षा आम्ही आतून किती स्वच्छ असावं याचा विचार संतांनी केला. आणि गाथा वरून सुंदर होण्यासाठी नाही, आतून सुंदर होण्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी वरून सुंदर होण्यासाठी नाही, आतून सुंदर होण्यासाठी आहे. ज्या दिवशी आम्ही आतून सुंदर होऊ ना, ज्या दिवशी आमचं अंतःकरण स्वच्छ होईल ना, त्या दिवशी वरून चकाकी आपोआप येते ना. काय त्या दिवशी वरून चकाकी आपोआप येते. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? आमचं अंतःकरण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत वागत असताना की नाही, आमचा जर विचार केला जगण्या वागण्याचा, तर बघा ना कसं असतंय जगणं वागणं माणसाचं. आमच्या खिशात जर फाटकी नोट असेल ना, ती समोरच्याने घ्यावं असं आमच्या मनापासून वाटतंय. खरंय की खोटं आहे? आमच्या खिशात जर फाटकी नोट असेल, एखादी फाटलेली चिटकवलेली, तर ती समोरच्याने घ्यावं असं प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? म्हणून तर 2 घड्या जास्तच करून वाण्याला देतो ना आपण. समोरच्याला देताना जरा 2 घड्या जास्तच करतो ना तिच्या,
कारण फाटलेली बाजू जरा समजली नाही पाहिजे, पण त्याने आम्हाला फाटलेली देऊ नये असं प्रामाणिकपणे वाटतंय. खरं आहे की खोट आहे? काय आमचं खोटं लपवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण जगाचं खोटं लपवता येत नाही, ते कसं उघड करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आमच्याकडून वाईट घडलेल्या घटना, आमच्याकडून घडलेल्या काही चुकीच्या घटना त्या कोणाला माहितीच होऊ नये, ते कोणी कोणाला वाच्यता करूच नये, कोणाला सांगूच नये असं प्रामाणिकपणे माणसाला वाटतंय. पण शेजारच्याचं जर माहीत झालं तर 4 लोकांना सांगण्याशिवाय आम्हाला पण जरा बरं वाटत नाही, त्याचा अपप्रचार केल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. आम्हाला आमचं जीवन जर सुंदर करायचं आहे ना, तर आम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे माहितीये का? आमच्याकडचं जे वाईट आहे ना त्याचा त्याग केला पाहिजे आणि संतांकडे जे चांगलं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे. आमच्याकडच्या वाईटाचा आम्ही त्याग केला पाहिजे आणि संतांकडे जे चांगलं आहे ना ते आम्ही घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही सुंदर व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय, आम्ही चांगलं जगावं असं प्रत्येकाला वाटतंय, आम्हाला सुख समाधान शांती प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय. पण सगळ्यात मोठं दुर्भाग्य काय आहे माहितीये का? ते प्राप्त करून देणारे विचार आम्ही घेत नाही आणि दुःख प्राप्त करून देणारे विचार आम्ही सोडत नाही. समजतंय ना? आमचं अनहित ज्याच्याने होतंय, आम्हाला दुःख ज्याच्याने प्राप्त होतंय, ते विचार आम्ही सोडायला मागतो का? सोडतो आम्ही. वाईट सोडायला मागत नाही आणि चांगलं घ्यायला मागत नाही. जोपर्यंत आम्ही वाईट सोडत नाही आणि चांगलं घेत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, आम्हाला चिरकाल निरंतर टिकणारं सुख समाधान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? चांगलं स्वीकारलं पाहिजे, वाईटाचा त्याग केला पाहिजे, वाईटाचा त्याग केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? चांगलं बीज पेरावं लागतंय, नाही का? आता सराया झाल्या की नाही, हरभरे वालमुख करतात का तुमच्याकडे? कडधान्य पेरलं तर निघेल ना, पेरावं लागतंय ते बाबा. बरोबर आहे की नाही? ज्याने कापणी केली आणि तिथून त्याने शेतावर ढुंकून बघितलं नाही, लोक ज्या वेळेला वालाच्या शेंगा खातात त्यावेळेला जर तो त्याच्या शेतावर गेला तर कसल्या शेंगा खायला मिळतील त्याला? काय खायला मिळेल बरं? चांगलं पेरावं लागतंय. तसंच चांगले विचार निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. जन्माच्या ते अज्ञान, आमच्याकडे अज्ञान कधी आलं आपल्याला कळलं, आमच्याकडे वाईट विचार कधी आले आपल्याला कळलं, आम्ही व्यसनाधीन कसं झालो आम्हाला कळलं नाही? कळलं. सहज टाइमपास करता करता व्यसनाधीन झालो, सहज टाइमपास करता करता आमच्याकडून पाप घडलं, आम्हाला कळलं नाही बरं का? पण चांगले विचार मात्र आम्हाला ठरवून करावे लागतात, त्यासाठी परत परत मार्गदर्शन करावं लागतंय, त्यासाठी परत परत सांगावं लागतंय बरं का? आणि म्हणून वाईटाचा जर त्याग करायचा आहे आणि चांगलं जर निर्माण झालं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? साधं उदाहरण आहे बघा. आपण काय शेतकरी माणसं, राबणारी माणसं आपण शेतीमध्ये, आपल्याला शेतीची संपूर्ण माहिती आहे आणि बऱ्यापैकी इथे उपस्थित असलेली जवळजवळ 90% माणसं शेती करत असतील, 95% जवळजवळ माणसं शेती करत असतील इथे उपस्थित असलेली. आपण राबणी का बरं करतो? राबणी करायचा उद्देश काय असतो बरं? जिथे आम्ही भात पेरणार आहोत ना त्या ठिकाणी जे जुनं बीज असेल ना ते भाजून गेलं पाहिजे, ते जळून गेलं पाहिजे, कारण आम्ही जे पेरू ना तेच निघालं पाहिजे. बरोबर आहे ना? का याच्या व्यतिरिक्त काय आहे बाबा? बरोबर आहे ना? जमिनीमध्ये अगोदरचं बीज बऱ्याच प्रकारचं असतंय ना, नाही का? ते का पेरावं लागतंय का? बीज अनेक प्रकारचं असतंय, नको त्या गोष्टींचं, नको त्या वनस्पतींचं, नको त्या तणाचं बीज अनेक प्रकारचं असतंय. आम्ही राबणी यासाठी करतोय की ती जागा भाजून घेतोय पूर्णपणे, एवढी भाजतोय की जवळजवळ 4 इंच, 3 ते 4 इंच जमीन आतमध्ये अशी लाल झाली जाते, तप्त झाली जाते, कारण तेवढ्या खोलीवर असलेलं ते बीज आहे ना, ते बीज जळून गेलं पाहिजे, ती जागा अशी भुसभुशीत झाली पाहिजे. प्रवचन म्हणजे टाइमपास नाही काही, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही काही,
ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. काय म्हणतात भगवंत? ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माचं भस्म करत आहे. नवे नवे सर्व कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. आणि आता हे काम ते चालू आहे राबणीचं. बरोबर ना? राबणीचं काम चालू आहे ना आता. जे नको आहे ना ते आम्हाला भाजून काढायचं ह्या ज्ञानाग्नीमध्ये. का भाजायचं आहे? बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. बर का? हा दरवर्षी कारली लावायचा, दरवर्षी लावायचा, पण असं काही व्यवस्थित होत नव्हती. शेजारी जो लावायचा ना त्याची कारली जरा चांगलीच व्हायची, बरं का, मस्त व्हायची, डबल टिबल पीक यायचं. शेवटी मग यांनी शेजाऱ्याला सांगितलं, दादा काय असेल ते घे, डबल टिबल रेट घे, बाजारातून आपण आणतो की नाही, समजा काही 100 रुपयाचं पाकिट, 200 रुपयाचं पाकिट, 3 पटीत पैसे घे, पण तुझ्याकडचं बी मला दे, तुझ्याकडचं बी मला दे. आता याने विनंती केल्यामुळे, याने सांगितल्यामुळे त्याने दुसऱ्या वर्षाला बी ठेवलं त्याचं आणि दिलं सुद्धा याला. 3 पटीने पैसे याने मोजले त्याला. पण ऐका ना, त्याने ज्या दिवशी लावली त्याच दिवशी याने पण लावली. तो ज्या दिवशी शिपायचा त्याच दिवशी हा पण शिपायचा. तो ज्या दिवशी जसं काही क्रिया करत असेल त्याच दिवशी हा पण तशीच तो क्रिया करायचा. त्याचं 8-10 दिवसामध्ये बीज वरती आलं, 15 दिवसामध्ये त्याला पालवी फुटली. याने महिनाभर शिपलं बाबा, महिनाभर. ते बी फुगलं सुद्धा नाही, वर यायचं लांबच गेलं. आणि मग विचार करायला लागला, जी क्रिया तू केली तीच क्रिया मी केली, वेगळी काही केली नाही. 2 वर्षे 2-4 वर्षे त्यांनी सांगितलं नाही बी देणाऱ्यांनी, पण 4-5 वर्षानंतर सांगितलं. त्या वर्षी तुला बी दिलं होतं बघ आणि ते निघलं नाही. त्याला कारण काय माहितीये का? मी तुला देतानाच ते भाजून दिलं होतं, निघू नये म्हणून. आपला विचार विषय काय चाललंय माहितीये? बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले. आम्हाला जर चांगलं जगायचंय, चांगलं वागायचं आहे ना, तर त्या विचारांना आम्ही खत पाणी घातलं पाहिजे. खरं आहे की खोटं आहे? पण जी वासना आमच्या अंतःकरणात नको मुलापासून नष्ट करायची आहे ना, ती वासनेचं बीज आम्ही भाजलंच पाहिजे. ते भाजायचं काम इथे चालू आहे. जे विचार आम्हाला बर्बाद करतायत ना, जे विचार आमचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत ना, ते विचार आणि त्याचं बीज आम्ही भाजलंच पाहिजे. ते भाजायचं काम इथे चालू आहे. ज्ञान अग्नीने ते भाजलं पाहिजे, जेणेकरून लोकांनी, वासनेने, इतरांनी किती जरी खत पाणी घातलं ना, तरी ते विचार उगवले नाही पाहिजे, ती वासना उगवली नाही पाहिजे, ती वासना फोपावली नाही पाहिजे. कोणताही वाईट विषय, वाईट विचार ज्या वेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हाच त्याला काढता आलं पाहिजे, मुळासकट उपटून फेकून देता आलं पाहिजे. तुम्ही जर त्याला ठेवाल ना, बरं का, साधं उदाहरण आहे बघा. पूर्वी जोते नव्हते, पाया जो आहे ना आता जोत्या नव्हता, बरोबर ना बाबा? वंचल असायची, दगडीवर दगडी लावून मध्ये माती चोपायची, परत दगड ठेवायची, मध्ये माती टाकायची, परत दगड ठेवायची, अशी वंचल असायची, बरोबर आहे ना? त्या वंचली घुशी वाकरायच्या. ज्या दिवशी त्या मालकाला समजायचं ना त्या घुशीचं बिल, त्याच दिवशी तो एखाद्या आदिवासी बांधवाला बोलवून घ्यायचा आणि सांगायचा, पहिले हिचा बंदोबस्त कर. कारण त्याला माहितीये आता हिला जेवढे दिवस देईन ना, काय ह्या घुशीला जेवढा वेळ देईल ना, तेवढी ते घर पोखरायचं काम करेल. ऐका, ज्याप्रमाणे त्या घुशीला जेवढा वेळ मिळायचा ना, अहो कुठल्या कुठं ती जर लागली मागच्या बाजून ना, तर पुढच्या ओटीवर पाय जायचे बाबा. खरंय की खोटं आहे? आणि पाय एखादा जमिनीत गेला का मग त्याला कळायचं घुस इथपर्यंत आले, बरं का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदवया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा असेच आहेत. यांना जेवढा वेळ आम्ही देऊ ना, तेवढं ते आमचं घर पोखरतात. ह्या वासना ज्या आहेत ना, ह्या वासनांना जेवढा वेळ आम्ही देऊ ना, जेवढं खत पाणी घालू ना त्यांच्या सारख्या विचारांचं, तेवढे
ते आमचं घर बर्बाद करण्याचं काम करतात, हा देह बर्बाद करण्याचं काम करतात, हे शरीर पोखरण्याचं काम करतात. मग आम्ही काय केलं पाहिजे? कुठेतरी ती वाईट विचार आमच्या अंतःकरणामध्ये आला की लगेच त्याला ठेचता आलं पाहिजे. कुठेतरी ती वाईट वासना आमच्या अंतःकरणामध्ये आली ना की लगेच त्याच वेळेला अगदी आम्हाला तिला नष्ट करता आली पाहिजे, नष्ट करता आली पाहिजे. परवाचा माझा एक स्टेटसचा व्हिडिओ होता बघा, मला तर वाटतं दादांनी ठेवलेला स्टेटसला. आपली आई, आपली बहीण, आपली मुलगी, आता हिचं